विकत सारखा म्हणजेच हॉटेलमध्ये मिळतो तसा कुरकुरीत खमंग डोसा बनवणं सर्वांनाच जमतच असं नाही. साहित्याचं प्रमाण आणि पीठ भिजवण्याची पद्धत व्यवस्थित असली की इडली किंवा डोसे व्यवस्थित साऊथ इंडियन स्टाईल तयार होतात. पण बऱ्याचदा साहित्याचं प्रमाण बिघडतं किंवा आंबवण्याच्या प्रक्रियेत काहीतरी गडबड होते, ज्यामुळे पीठ व्यवस्थित फर्मेंट होत नाही किंवा डोसा तव्यावर घातल्यावर हा डोसा तव्याला चिकटतो किंवा हे डोश्याचं मिश्रण तव्यावर घालायला गेलं की हे पीठ एकाच जागी गोळा होतं किंवा त्याला व्यवस्थित गोलाकार आकार येत नाही किंवा डोसा क्रिस्पीस होत नाही किंवा तो नरम पडतो किंवा तो बनवल्यानंतर कालांतरानं नरम पडतो. जर डोसा बनवताना अशा तुमच्या भरपूर अशा तक्रारी असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर नमस्कार, मी दीपा किचन विथ दीपा मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण विकत सारखा म्हणजेच हॉटेलमध्ये मिळतो तसा कुरकुरीत खमंग डोसा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. हा डोसा बनवण्यासाठी म्हणजे तुमचा डोसा परफेक्ट बनावा यासाठी मी या व्हिडिओमध्ये भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत, जेणेकरून तुम्ही पहिल्याच प्रयत्नात हा साऊथ इंडियन स्टाईल क्रिस्पी डोसा बनवू शकताल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा. तर चला उशीर न करता लगेच सुरुवात करूया. आता हा क्रिस्पी डोसा बनवण्यासाठी डाळ आणि तांदळाचं प्रमाण देखील योग्य असायला हवं. तर सर्वात अगोदर इथे मी सारख्याच वाटीने 3 वाटी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. आता इथे तुम्ही कोणताही जुना तांदूळ वापरायचा आहे आणि सारख्याच वाटीने इथे मी 1 वाटी बिना छिलक्याची पांढरी उडीद डाळीचा वापर केलेला आहे. सर्व साहित्य मोजून घेण्यासाठी इथे तुम्ही कोणतंही भांड किंवा वाटी किंवा कप सेट करायचं आहे आणि त्यानेच हे सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे. आता डाळ आणि तांदूळ घेतल्यानंतर इथे मी पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत. आता अनेक वेळा डाळी आणि तांदळाच्या चुकीच्या प्रमाणामुळे काय होतं, डोसा व्यवस्थित तयार होत नाही. त्यामुळे डाळीचं आणि तांदळाचं योग्य प्रमाण असायला हवं. 3 भाग तांदूळ आणि 1 भाग उडीद डाळ घ्यायची आहे. म्हणजे जर 3 वाटी तांदूळ घेतले तर त्यासाठी 1 वाटी पांढऱ्या उडीद डाळीचा वापर करायचा आहे आणि जर याचं प्रमाण तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्ही ते वाढवू शकता. आता या डाळ तांदळामध्ये भरपूर प्रमाणात पाणी टाकून या डाळीचा आणि तांदळाचा पांढरटपणा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मी व्यवस्थित असे धुवून घेतलेले आहेत. आणि धुवून घेतल्यानंतर काय करायचं आहे, या डाळ आणि तांदळामध्ये भरपूर प्रमाणात पाणी टाकून आपल्याला ही डाळ आणि तांदूळ साधारण 8 ते 9 तासांसाठी भिजत ठेवायचे आहे. तांदूळ आणि डाळ व्यवस्थित भिजली गेली तर आपलं पीठ देखील व्यवस्थित फर्मेंट होतं. त्यासाठी शक्यतो आवर्जून काय करायचं आहे, जास्तीत जास्त म्हणजे 8 ते 9 तासांसाठी आपल्याला हा डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजून घ्यायचा आहे. आता तांदूळ आणि ही डाळ भिजून साधारण 9 तास झालेले आहेत. आता 9 तासानंतर तुम्ही पाहू शकता डाळ आणि तांदूळ मस्त फुलून वरती आलेली आहे आणि मस्तपैकी अशी भिजली गेलेली आहे. तर डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजली गेली की पीठ देखील व्यवस्थित फर्मेंट होतं आणि पीठ व्यवस्थित फर्मेंट झालं की आपला डोसा देखील व्यवस्थित क्रिस्पी असा तयार होतो. आता आपल्याला या डाळ आणि तांदळाचं एकदम गुळगुळीत असं वाटण तयार करायचं आहे. तर आता याचं वाटण करण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये या डाळीतलं पाणी पूर्णपणे निथळून साधारण 3 ते 4 पळी डाळ तांदूळ यामध्ये मी टाकलेला आहे आणि वाटण्यासाठी आपण याच पाण्याचा वापर करणार आहोत. हे वाटण्यासाठी आपल्याला दुसऱ्या पाण्याचा वापर करायचा नाही. तर तुम्ही पाहू शकता साधारण 1 ते 1.5 पळीभर यामध्ये मी पाणी टाकून याचं एकदम बारीक असं वाटण तयार करून घेणार आहे. मिक्सर चालू बंद करत अशा पद्धतीने हे गुळगुळीत असं मी वाटण तयार केलेलं आहे आणि एकदम जास्त बारीक देखील हे वाटून घ्यायचं नाही आणि जास्त जाडसर देखील हे वाटून घ्यायचं नाही. आता राहिलेली डाळ देखील आणि तांदूळ देखील सारख्याच पद्धतीने मी वाटून घेतलेली आहे. हे वाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, यामध्ये वाटताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. जर तुम्ही यामध्ये वाटताना जर जास्त पाण्याचा वापर केला तर आपले डोसे एकदम व्यवस्थित असे तयार होणार नाहीत. डोशासाठी तयार केलेल्या बॅटरच्या कन्सिस्टन्सीची देखील विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. आता हे पीठ तुम्ही पाहू शकता अशाच कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. हे पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट देखील नसावं. आता याची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहिलीच आहे.
जास्त हे पीठ मी पातळ देखील तयार करून घेतलेलं नाही आणि जास्त घट्टसर देखील तयार करून घेतलेलं नाही। अशाच कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। आता हे पीठ काय करायचं, साधारण एक मोठ्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचं आहे किंवा पसरट भांड्यामध्ये ठेवून द्यायचं आहे। आता हे पीठ मी एका मोठ्या आणि पसरट भांड्यामध्ये ठेवून दिलेलं आहे। नंतर हे पीठ साधारण 5 मिनिटांसाठी एकाच दिशेने चांगलं फिटून घ्यायचं। असं पीठ फेटून घेणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून काय होतं, हे पीठ फेटल्याने यामध्ये हवा भरली जाते आणि पीठ आंबवण्यास जास्त मदत होते। आणि पीठ आंबवण्यासाठी सहसा एक मोठ्या भांड्याचा वापर करायचा। सहसा उन्हाळ्यात हे पीठ आंबवण्यासाठी साधारण 7 ते 8 तास लागतात आणि हिवाळ्यात हे पीठ आंबवण्यासाठी साधारण 10 ते 12 तास लागतात। आता हवामानानुसार आंबवायला याला वेळच द्यावा लागतो, जेणेकरून डोसा व्यवस्थित बनवता येईल। आता साधारण 5 मिनिटांसाठी एकाच दिशेने हे मी पीठ फेटून घेतल्यानंतर डब्याचं झाकण लावून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे पीठ साधारण 10 तासासाठी फर्मेंटेशनसाठी ठेवून द्यायचं आहे। जर वातावरणात गारवा असेल तर एखाद्या उबदार ठिकाणी हे पीठ आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर साधारण 10 ते 12 तासासाठी एका उबदार ठिकाणी हा डब्बा मी ठेवून देणार आहे, जेणेकरून आपलं पीठ व्यवस्थित फर्मेंट होईल। आता हे पीठ साधारण 10 ते 12 तासासाठी मी एका उबदार ठिकाणी आंबवण्यासाठी ठेवलेलं होतं। आता झाकण उघडताच तुम्ही पाहू शकता हे पीठ फुगवणवरती आलेलं आहे आणि पीठ पाहताच समजत आहे की हे किती जाळीदार असं तयार झालेलं आहे आणि शिवाय एकदम पांढरा शुभ्र आपलं हे पीठ इथे तयार झालेलं आहे। पीठ पाहताच समजत आहे की हे कितीच जाळीदार असं तयार झालेलं आहे। डाळ तांदूळ व्यवस्थित भिजला गेला की आपलं पीठ देखील व्यवस्थित फर्मेंट होतं। त्यासाठी काय करायचं आहे, डाळ जास्तीत जास्त 8 ते 9 तासांसाठी भिजत ठेवायची आहे आणि भिजल्यानंतर योग्य प्रमाणात ती वाटून घ्यायची आहे आणि वाटताना जास्त पाण्याचा देखील या पिठामध्ये वापर करायचा नाही। आणि पीठ तयार झालं की साधारण 10 ते 12 तासासाठी ते व्यवस्थित फर्मेंट करून घ्यायचं आहे। हे पीठ मी एकाच दिशेने 5 मिनिटांसाठी फिटून घेतलेलं आहे। आता जेवढे डोसे बनवायचे आहेत तेवढं पीठ मी एका भांड्यामध्ये वेगळं काढून घेतलेलं आहे आणि जे उरलेलं पीठ आहे ते 8 दिवसांसाठी तुम्ही फ्रीज मध्ये स्टोअर करून ठेवू शकता। 8 दिवसांसाठी ते अजिबात खराब होत नाही फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर। आणि जेव्हा पदार्थ बनवायचा आहे त्याच्या 2 तास अगोदर हे पीठ बाहेर काढून घ्यायचं। आता हे पीठ मी फ्रीज मध्ये ठेवून देणार आहे। आता या पिठापासून तुम्ही उत्तप्पे, डोसा, अप्पे, इडली असं काहीही बनवू शकता। आता लगेचच आपण याचे डोसे तयार करून घेऊयात। आता डोसे बनवण्यासाठी हे पीठ हलकसं घट्टसर आहे, तर यामध्ये साधारण 3 ते 4 चमचे यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि नंतर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। आता सर्व आपण एकजीव करून घेऊयात। आता हे डोशाचं मिश्रण जास्त पातळ देखील तयार करून घ्यायचं नाही, हलकसं घट्टसर आणि हलकसं पातळसर असं हे तयार करून घ्यायचं आहे। हे मिश्रण तुम्ही जास्त घट्टसर ठेवलं तर ते मिश्रण तव्यावर व्यवस्थित पसरवता येणार नाही, त्या पिठाचा एका जागी गोळा होईल। तर तुम्ही पाहू शकता पीठ आपलं कसं तयार झालं आहे। हे कसं ओळखायचं, तर पळीच्या उलट्या बाजूने पाहायचं, एक रेष ओढून जर ही रेष मिटली नाही तर समजायचं पीठ आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे। तर चला आता लगेचच आपण क्रिस्पी डोसे तयार करून घेऊयात। आता तवा देखील अगोदरच मी गरम करण्यासाठी ठेवलेला होता, हा नॉनस्टिकचा तवा आहे। आता तुम्ही साध्या तव्यावर देखील हे डोसे बनवून घेऊ शकता। तव्याला तेल लावल्यानंतर काय करायचं, हाताने असं या तव्यावर पाणी शिंपडायचं। पाणी शिंपडल्यावर काय करायचं, एका सुती कपड्याने हे पाणी लगेचच पुसून घ्यायचं। असं केल्यानं काय होतं, तव्याचं टेम्परेचर एकसारखं राहतं, म्हणजेच डोसा तव्यावर घातल्यावर तो डोसा तव्याला चिकटत नाही आणि जोपर्यंत तव्यातून दूर निघत नाही तोपर्यंत डोसा तव्यावर पसरून घ्यायचा नाही। आता सर्व बाजूने तवा एकसारखा गरम झाल्यानंतरच हे डोसेचं मिश्रण असं मधोमध घालायचं आणि पळीनं एकाच दिशेनं हे चांगलं फिरून घ्यायचं, म्हणजेच गोलाकार डोसा तयार करून घ्यायचा। आता हा तवा मोठा आहे आणि गॅसची फ्लेम मधोमध राहते, ती सर्व बाजूने पोहोचत नाही, त्यासाठी काय करायचं, हा तवा अशा पद्धतीने फिरवत राहायचा, जेणेकरून एकसारख्या रंगावर आणि एकसारख्या आचेवर आपला हा डोसा मस्तपैकी क्रिस्पी असा भाजला जातो। आता तुम्ही पाहू शकता साधारण एक डोसा बनण्यासाठी 5 मिनिटे लागतात आणि डोशाच्या कडा देखील आपोआप मोकळ्या झालेल्या आहेत आणि हलकासा गोल्डन ब्राऊन रंग या डोस्याला आलेला आहे। आता हा डोसा लगेचच तव्याच्या बाहेर काढून घ्यायचा। तर तुम्ही पाहू शकता सुंदर रंगाचा कुरकुरीत क्रिस्पी आपला डोसा इथे तयार झालेला आहे।
साहित्याचे प्रमाण अचूक असलं आणि पदार्थ बनवताना जर छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपला पदार्थ देखील अचूक बनून तयार होतो. आणि आपण जेव्हा दुसऱ्या वेळेस डोसा तव्यावर घालतो तेव्हा पाणी किंवा तेल देखील तव्यावर घालायची गरज नाही, म्हणजे तव्याला लावण्याची गरज नाही. आता सारख्याच पद्धतीने 1 ते 1.5 पळीभर मिश्रण घ्यायचं आणि अशा पद्धतीनं मधोमध पसरवून घ्यायचं. पळी न उचलता हे मिश्रण मी अशा पद्धतीने पसरवून घेतलेलं आहे. मिश्रण पसरवताना जर पीठ तुमचं एकाच जागी गोळा होत असेल तर पीठ तुमचं घट्टसर झालेलं आहे. तर काय करायचं, साधारण 4 ते 5 चमचे पाणी या पिठामध्ये टाकायचं आहे आणि पीठ हलकसं पातळ असं तयार करून घ्यायचं. जास्त पातळ देखील तयार करायचं नाही बरं का. आणि पीठ तयार झाल्यानंतर अशा पद्धतीने गोलाकार डोसा तयार करून घ्यायचा आणि तेल लावून साधारण तवा फिरवत फिरवत अशा गोल्डन ब्राऊन रंगावर असे हे कुरकुरीत डोसे तयार करून घ्यायचे आहेत. आणि जर व्यवस्थित तवा गरम असेल तेव्हाच डोसा तव्यावर घालायचा आहे. जर तवा गरम नसेल, जर तुम्ही मिश्रण तव्यावर घातलं तर तो तव्याला चिटकतो. तर काय करायचं आहे, तवा व्यवस्थित गरम झाला तरच मिश्रण तव्यावर घालून हा कुरकुरीत डोसा तयार करून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता सारख्याच पद्धतीने गोल्डन ब्राऊन रंगाचा कुरकुरीत आपला इथे दुसरा डोसा देखील तयार झालेला आहे. आता सारख्याच पद्धतीने अगोदर इथे मी 3 ते 4 डोसे तयार करून घेतलेले आहेत. सुंदर रंगाचे कुरकुरीत आपले इथे डोसे तयार झालेले आहेत. आता हे डोसे बनवून देखील खूप वेळ झालेला आहे. हे तुम्ही पाहू शकता खूप वेळेपर्यंत हे जसेच्या तसेच म्हणजे कुरकुरीत डोसे राहतात. आता या आवाजावरून तुम्हाला समजेलच की हे किती क्रिस्पी असे तयार झालेले आहेत. काही पदार्थ जर मन लावून केला तर तो पदार्थ एकदम अचूक असा तयार होतो. आता हा डोसा तुम्हाला तोडून देखील दाखवते, तर या आवाजावरून तुम्हाला समजेलच की हा किती क्रिस्पी असा तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवल्या आणि साहित्याचं प्रमाण अचूक असलं आणि जीव ओतून जर तो पदार्थ बनवला तर पदार्थ नक्कीच अचूक बनून तयार होतो. तर या डोशासोबत खाण्यासाठी मस्तपैकी भारी चवीची ऑथेंटिक अशी आपण ओल्या नारळाची चटणी देखील तयार करून घेऊयात. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये काही ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत. आता जेवढं ओलं नारळ घेतलेलं आहे तेवढ्याच प्रमाणात इथे तुम्ही डाळवा घ्यायचा आहे. आता जर तुमच्याकडे नारळ नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही इथे सुक्या खोबऱ्याचा देखील वापर करू शकता. आणि नंतर इथे मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त देखील करू शकता. आणि सोबतच 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. आणि सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ टाकून यामध्ये थोड्याशा प्रमाणात पाणी टाकायचं आहे. आता तुम्हाला पाहिजे तर यामध्ये तुम्ही लिंबू किंवा अगदी चिंचेचा देखील यामध्ये वापर करू शकता. मिक्सर चालू बंद करत या चटणीचा एकदम बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता या चटणीचं जर तुम्हाला प्रमाण पातळ ठेवायचं असेल तर काय करायचं, यामध्ये थोडंसं पाणी जास्त टाकून या चटणीचं एकदम बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. चटणीचं थोडंसं घट्टसरच असं मी वाटण तयार करून घेतल्यानंतर या चटणीला मस्तपैकी आपण कढीपत्ता, मोहरी, लाल मिरची आणि हरभरा डाळीचा तडका दिलेला आहे. तर आपली इथे भन्नाट चवीची ऑथेंटिक ओल्या नारळाची चटणी तयार झालेली आहे. आता या चटणी सोबत डोसे खाण्याची काही मज्जाच वेगळी आहे. या मिश्रणाचे देखील डोसे गोलाकार तयार करून घेतल्यानंतर सारख्याच पद्धतीने तेल लावून तवा फिरवत फिरवत क्रिस्पी डोसे गोल्डन ब्राऊन रंगावर तयार करून घेतलेले आहेत. आणि तुम्ही पाहिलेलं आहे खूपच क्रिस्पी आपले हे डोसे तयार होत आहेत. विकत सारखे म्हणजेच हॉटेलमध्ये मिळतो तसाच कुरकुरीत खमंग डोसा आपला इथे तयार झालेला आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला व्हिडिओ जरी आवडला नसेल तरी तुम्ही डिसलाईक देखील करू शकता बरं का. आणि सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. तर भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओ सोबत.